ॲटिट्यूड आहे ना, ही ॲटिट्यूड सगळ्यात महत्त्वाची असतं. मनाचा मोठेपणा आहे ना सगळ्यात महत्त्वाचं आहे. मन मोठं जेवढं तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. फक्त मन मोठं करायचं आहे. लोक ताणतणावावर किती सेमिनार देतात, काही सांगत नाहीत. सद्गुरूंनी एका वाक्यात सांगितलं, मन मोठं कर, ताणतणाव निघून जाईल. तर हे मन मोठं करायचं म्हणजे ॲटिट्यूड बदलायची आपली. आपला जो दृष्टिकोन आहे ना प्रत्येक गोष्टीकडे तो बदलला पाहिजे. आपल्याला काय झालं आहे आयुष्यामध्ये फक्त घेण्याची सवय झालेली, घेण्याची, देण्याची सवयच नाही आपल्याला. कधी फक्त मेल्यानंतर असा हात करतो, खूप उशीर झालेला असतो, त्याला दुसरं गत्यंतर पण नसतं असा हात केल्याशिवाय. नाही ते एरवी आव आव, शेवटी मरताना असा फार उशीर झालेला असतो देण्याच्या बाबतीत. म्हणून हे जे घेण्याची सवय आहे ना आपल्याला आयुष्यामध्ये, ही घेण्याची सवयीमुळे आपल्याला असं वाटतं जेवढं घेऊ तेवढं आपण मोठे होऊ असं वाटतं. जेवढं घेऊ ना तेवढं आपण मोठे होऊ असं वाटतं. सद्गुरू बरोबर उलटं सांगतात, जेवढं देशील ना तेवढा तू मोठा होशील. घेण्यात त्रास आहे, खरं म्हणजे घेण्यामध्ये त्रास आहे, देण्यामध्ये आनंदाचा वास आहे, हे लक्षात ठेवायचं. घेणं काय, घेणं म्हणजे कॉन्फ्लिक्ट, लक्षात ठेवायचं. घेणं म्हणजे भांडणं, घेणं म्हणजे जोरदार संघर्ष. घेण्यामध्ये संघर्ष आहे, लक्षात ठेवा. देण्यामध्ये उत्कर्ष आहे. सगळं सद्गुरू उलटं काय सांगतात नाही. चुकीचं वाटतं नाही आपल्याला, चुकीचं वाटलं तरी हरकत नाही, तो डोस घ्या एक. थोडंसं आपली ॲटिट्यूड बदलायला सुरुवात करा, द्यायला सुरुवात करा, द्यायला. तुम्ही म्हणणार मग दिलं तर मग आम्हाला कसं मिळणार. अरे सद्गुरू प्रॅक्टिकल आहेत, जेवढं देशील ना जास्त मिळेल तुला. आता जे तू खेचून किंवा भांडून घेशील ना ते एवढंच मिळेल. जेव्हा देशील ना तेव्हा एवढं मिळेल. कारण निसर्ग हिशोब करत नाही, माहिती आहे का तुम्हाला. निसर्ग कधी हिशोब करताना बघितलंय. झाड फळ देताना म्हणतात मोजून घ्या, त्याच्यावरती घ्यायचे नाही. सांगतो खा, पाया तेवढं खा. सगळेजण असेच आहेत निसर्गामध्ये, सगळेजण घ्या, मागत काहीच नाहीत. झाड आपल्याकडे काहीच मागत नाही, घे चला मजा मार. म्हणून निसर्गामध्ये प्रत्येक जो निसर्गामधला घटक आहे तुम्ही बघा, तो देत असतो, फक्त मागत नाही कधीच. म्हणून निसर्ग आपल्याला दामदुपटीने देतो जेव्हा आपण देतो तेव्हा. निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे द्याल त्याच्या दामदुपटीने तुम्हाला परत मिळेल, हा निसर्गाचा नियम आहे. दामदुपटीने. मग तुम्हाला एवढूसच पाहिजे की दामदुपटीने पाहिजे हे तूच ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण एवढं डोकं नाही चालवतो, ऐकायला कोण बसतच नाही. प्रॉब्लेम हाच आहे. तुम्ही एवढे लोक आला ना, खरंच तुमचं कौतुक आहे. लांबून लांबून तुम्ही आला, हे खरं कौतुक आहे. सद्गुरूंचं एवढूसं जरी घेऊन गेला तुम्ही, एवढूसं. सद्गुरू 10% म्हणतात, मी 1% म्हणतो. सद्गुरू म्हणतात 10% जीवनविद्या तुम्ही जगला तर 100% सुखी व्हाल. पण मला असं वाटायला लागलं की 1% घेतला तरी पुरे. डोस खूप सॉलिड आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, द्यायचा दृष्टिकोन ठेवा. द्यायचं, घ्यायचा विचारच करू नका. घ्यायचा विचारच करू नका. कुठल्याच गोष्टी घ्यायचा विचार करू नका. मान पण घ्यायचा विचार करू नका, आपोआप मिळेल. द्यायचा फक्त विचार करा. काय मस्त आहे ना. आपण जर फक्त देत राहिलो तर येत राहणार आहे, येत राहणार आहे. म्हणून द्यायचं म्हणजे काय द्यायचं, सगळं काही द्यायचं. प्रेम द्या,
काम द्या, आपलं काम काम पण महत्त्वाचं आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं, प्रत्येक जन्माला आलेला माणूस हा युनिक आहे, युनिक, वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येकाकडे निरनिराळी स्किल आहेत, कला आहेत, काहीतरी प्रत्येकामध्ये असतंच. ते फाइंड आउट करत नाही ही गोष्ट वेगळी, त्यांचे आई वडील पण फाइंड आउट करत नाहीत आणि तो स्वतः पण फाइंड आउट करत नाही, कारण हे सुप्त असतं, सुप्त, ते बाहेर आलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला इथे जे पाठवलेलं आहे जगामध्ये, त्या प्रत्येकाला काहीतरी गुण, काहीतरी स्किल, काहीतरी कला देऊन पाठवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक माणूस जगामधला हा युनिक आहे. मग हे कशासाठी केलं आहे? त्या कलेचा, त्या गुणाचा उपयोग करून जगाला आनंद देण्यासाठी केलेलं आहे. जगाला आनंद देण्यासाठी हे केलेलं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की आपल्याला आनंद मिळवायचा आहे. मग सद्गुरूंनी काय सांगितलं, मिळवायचं आहे ना, दे. जेवढा देशील ना तेवढं तुला मिळेल. आता आमच्या शेळके साहेबांनी एका फटक्यात एवढ्या लोकांना आनंद दिला. आता एवढे लोक म्हणणार घे, काय घेते बोलत नाही, भरभरून देणार ना. सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंनी काय सांगितलंय की आनंद वाटायचा आहे, आपल्याला द्यायचा आहे लोकांना. तो आनंद द्यायचा कसा, तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी आहे, काही ना काहीतरी आहे. बघा तुम्ही, प्रत्येकाकडे काहीतरी आहे. काही लोकांकडे वक्तृत्व आहे, काही लोक गाणार आहेत, काही लोक तबला वाजवत आहेत, ते तुम्हाला आनंदच देत आहेत. काही लोकांकडे चांगले मॅनेजमेंट कॅपॅबिलिटी आहेत, ते ऑफिसमध्ये चांगलं काम करून आनंद देत आहेत. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की ऑफिसमध्ये काम करणं हा पण समाजाला दिलेला आनंद आहे. हे महत्त्वाचं आहे. समाजाला दिलेला आनंद कामातून करतो आपण. आता कामात न करायचं म्हणजे काय करायचं, आपण काम चांगलं करायचं, कारण हे काम, आपण केलेलं काम कोणतरी वापरतोय, त्याला ते मिळालं पाहिजे आनंद. नाहीतर तुम्ही काय म्हणणार, नाही माझं आणि मालकाचं भांडण झालेलं आहे, आता मी प्रॉडक्शन नीट काढणारच नाही. नाही चालणार. तू प्रॉडक्शन मालकासाठी काढत नाही, मालक विकणार ते समाजासाठी म्हणून समाजाला पण देण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलं लव वर्क. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही द्या, जे काय आहे ते. आणि काहीच नसेल धरून चाला, फाइंड आउट नाही केलं काहीच, तर शुभचिंतन तरी करा. एवढं सोपं आहे ना, शुभचिंतन करायला काही कठीण आहे. म्हणून सद्गुरूंनी विश्व प्रार्थना निर्माण केली. का, तर निदान तू शुभचिंतन तरी कर, कारण शेवटी तुला आनंद द्यायचा आहे, कसा द्यायचा तू ठरव. म्हणून खरं म्हणजे थोडंसं अध्यात्मामध्ये जर आपण गेलो तर 3 स्टेपमध्ये आनंद मिळवायचा असतो. आनंद जो आपल्याला मिळवायचा आहे किंवा आनंद आपल्याला पाहिजे, कारण आनंदासाठी आपण आलेलो आहोत आणि आनंद मिळवणं हेच आपलं जीवनाचं गोल आहे, ध्येय आहे. जन्माला का आलो, आनंदासाठी आलो. मग हा आनंद मिळवण्याचा कसा, 2 मार्ग सद्गुरू सांगितलं, एक आत आणि एक बाहेर. आत आनंद मिळू शकेल आणि बाहेर मिळू शकेल, पण सद्गुरूंनी बाहेरला जास्त महत्त्व दिलेलं आहे. बाहेरला जास्त महत्त्व दिले, कारण का, आतमध्ये आनंद मिळवला तर पुन्हा तुमचाच तुम्हाला मिळणार, तुमचाच तुम्हाला मिळणार. डोळे मिटून बसा, आनंद मिळवा, जगाला त्याचा काही उपयोग नाही. पण हाच आनंद तुम्ही जर बाहेर दिला तर जगामध्ये क्रांती होईल. आज आपण जे म्हणतोय विश्वशांती, विश्वशांती, ही विश्वशांती फक्त हा जर नियम नीट समजून घेतला, दिल्याने येतं आहे रे, आधी दिलेची पाहिजे, हा नियम जर नीट समजला, उमजला, जिरवला आयुष्यामध्ये, तर मी सांगतो संपूर्ण जगामध्ये विश्वशांती होईल. विश्वशांती क्रांतिकारक सिद्धांत आहे.
म्हणून सद्गुरू म्हणतात आनंद वाटता वाटता आनंद लुटा, आनंद वाटता वाटता लुटा. म्हणून आपली जी ॲटिट्यूड आहे, आपला जो दृष्टिकोन आहे, हा आपण बदलला पाहिजे, हा बदलला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्हाला पहिली स्टेप आनंदासाठी आतमध्ये पाहता आलं पाहिजे. ते पण सद्गुरूंनी मार्ग शिकवलेला आहे. तुम्ही जेव्हा आतमध्ये पाहता तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो. दुसरी स्टेप काय सांगितलं, बाहेर आनंद वाटायला शिक, तर तुला आनंद मिळेल. दोन्ही गोष्टींनी सद्गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आता खरं म्हणजे आतला आणि बाहेरचा संबंध आहे. खरं म्हणजे आतला आणि बाहेरचा संबंध आहे. कारण आतमध्ये जो परमेश्वर आहे आपल्याकडे, किंवा ईश्वर ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, ही चैतन्य शक्ती कशी आहे, आनंद स्वरूप आहे. हे सगळ्यात लक्षात ठेवा. ही चैतन्य शक्ती म्हणजे साधी शक्ती नाही, आपण जी बाकीच्या शक्ती म्हणतो ना तशी नाही. ही ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. सगळी ही जी शक्ती आहे आतमधली, तिला सच्चिदानंद स्वरूप असं नाव दिले सद्गुरूंनी. सच्चिदानंद म्हणजे तिकडे सत्ता आहे, अधिष्ठान आहे, तीच चित रूपाने म्हणजे जाणीव रूपाने नांदते आहे, आणि तीच आनंद रूपाने पण नांदते. सगळं काही आतमध्येच आहे, सगळं काही आतमध्ये आहे. आतमध्ये असून सुद्धा आपल्याला ते अवेलेबल नाही आहे, सहजासहजी अवेलेबल नाही. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की ही जी चैतन्य शक्ती, ही जी आनंद स्वरूप आहे, म्हणजेच काय, साध्या भाषेमध्ये तुम्ही आनंदीच आहात. आनंद हे तुमचं स्वरूप आहे, आनंद हे तुमचं रूप आहे, सगळं काही आनंदच आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी खरं म्हणजे आनंदच आहे. थोडक्यात आपण आनंदीच आहोत. तुम्ही म्हणा काय बोलतायत, आपण जर आनंदी आहोत मग एवढं जगामध्ये दुःख काय आहे, तोच प्रॉब्लेम आहे. आपण आनंदी आहोत याचं भान, याचा अनुभव आपल्याला येत नाही आहे. याला कारण काय, आपण बहिर्मुख झालेलो आहोत. ही जी चैतन्य शक्ती आतमध्ये आहे, ही ज्ञानेंद्रियामार्फत, कर्मेंद्रियामार्फत, अंतरेंद्रियामार्फत आनंदाचं उत्सर्जन करत असते. उत्सर्जन म्हणतो म्हणजे आनंद प्रगट करतच असते. पण हे प्रगटीकरण जे चाललेलं आहे त्याचा आपल्याला अनुभव नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. खरं म्हणजे प्रत्येक कर्मेंद्रियामधनं जी जाणीव वाहते आहे, किंवा जाणीव वाहणं शब्द मी जरा कमी वापरतो. डोळ्यातून पाहणं, हे डोळे पाहत नसतात. डोळ्याबरोबर जे मन आहे, जे जाणीव स्वरूप असं मन आहे, ते डोळ्यातून पाहत असतं. म्हणजे डोळ्यातून पाहणारी पण जाणीवच असते. डोळा हा फक्त इंद्रिय आहे. म्हणून ही जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियामार्फत आपण पाहत असतो, जगाकडे पाहत असतो. आणि हे पाहणं हे स्पर्शाने पण पाहत असतो, ऐकण्याने पण पाहत असतो, चवीने पण पाहतच असतो. म्हणजे आपलं पाहणं चाललेलं आहे सतत. आणि हे पाहणं आहे ना, हे आनंद स्वरूपच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खरा म्हणजे आनंदच भरलेला आहे, पण तो आपल्याला जाणवत नाही. ह्याला कारण आपली जे मन आहे, मी जाणीव शब्द वापरत नाही, मन म्हणजे लगेच समजतं लोकांना, कारण जाणीव म्हटलं की समजत नाही. ही जी जाणीव आपल्याकडे आहे ना, ती जाणत असते, सतत जाणत असते. शब्द कठीण नाही आहे, लक्षात घ्या फक्त. ही जी जाणीव आपल्याकडे आहे, ही जी शक्ती आहे, ती जाणीव स्वरूप आहे. म्हणजे तिथे कॉन्शियसनेस आहे, आणि ही सतत जाण घेत असते, जगाचं भान घेत असते. ही जाणीव जगाची भान घेत असते, जगाचं. पण दुर्दैवाने स्वतःचं भान घेत नाही.
इथे प्रॉब्लेम तोच आहे. ही जी जाणीव आहे जी सतत जाणत असते, जाणते कशी? पाहते, जाणते, स्पर्श करते, जाणते. आपण स्पर्श केल्यानंतर आपल्याला जाणतो की नाही? आपण कोणाला स्पर्श केला आपल्याला लगेच स्पर्श केलं तर समजतो की नाही? म्हणजे जाणणं असतं. पाहणं हे जाणणं असतं. म्हणजे आपण सतत पाहत असतो बाहेर. डोळ्यांनी पाहत असेल, कानाने पाहत असू दे, स्पर्शाने पाहत असू दे, वासाने पाहत असू दे, पण आपलं सतत पाहणं चालू असतं. पाहणं झालं की जाणणं होतं. कारण पाहिल्यानंतर आपण जाणतो. ह्याला पाहिलं की मी जाणतो हे अण्णा आहेत म्हणून जाणलं. जाणल्यानंतर चिंतन करतो आपण. बघा ही प्रोसेस कशी आहे आपली. लगेच आपण चिंतन करायला लावतो. अण्णांनी माझ्यासाठी काय केलं हे कमी लोक विचार करतात. काय नाही केलं हा पहिला विचार करतात. अण्णांनी मला कसं दुखवलं होतं हे पहिलं विचार. अण्णांनी माझा सत्कार केला विसरून गेला. म्हणजे पहिलं आपण जाणल्यानंतर चिंतन करायला लागतो. चिंतन केल्यानंतर ॲक्च्युली कर्म करायला लागतो. मग शिव्या दे, मारामारी कर, भांडणं कर, आणि नंतर भोगतो आपण. मग ते आनंद भोगत असेल किंवा दुःख भोगत असेल, पण नंतर भोगणं होतं. म्हणजे आपण आयुष्यभर या 4 गोष्टी करत असतो. लक्षात ठेवा, आयुष्यभर काय करतो? एवढंच करतो. पाहणं, जाणणं, समजून घेणं. नंतर काय करतो? चिंतन करतो, त्याच्यावर डिसिजन्स घेतो, त्याच्याप्रमाणे करतो, त्याच्याप्रमाणे भोगतो. हे आपलं आयुष्यभर जीवन चाललेलं आहे. म्हणून हे भोगणं जर बदलायचं असेल, कारण भोगणं म्हणजे सगळ्यांना वाटतं दुःख भोगणं, कारण सगळेजण भोगण्याला दुःखाचं हे लावतात विशेषण. दुःख भोगलं. तुम्हाला जर सुख भोगायचं असेल, पाहणं बदललं पाहिजे. सांगायचा मुद्दा आहे, दृष्टिकोन बदलला पाहिजे. पाहणं आपलं बदललं पाहिजे. पाहणं बदललं की जाणणं बदलतं, जाणणं बदललं की चिंतन सगळं बदलतं. आणि मग भोगणं काय येतं? आनंदाचं भोगणं येतं. म्हणून आपल्याला हे पाहणं बदलायचं आहे. मगाशी मी सांगितलं पाहणं हा पण आनंदच आहे असं सद्गुरू सांगितलं. म्हणजे सगळीकडे आनंदच आहे. खरं म्हणजे जे पाहतो ते पण आनंदच आहे. कधी दृष्टिकोन चांगला असेल तर. म्हणजे आहे तो आनंदच, आतमध्ये जो आहे तो जो आनंद स्वरूपच आहे. ही जी शक्ती आहे आपल्याकडे, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, हा जो ईश्वर आहे हा पण आनंद स्वरूपच आहे. तो जेव्हा कर्मेंद्रियातनं ज्ञानेंद्रियातनं बाहेर येतो, प्रकट होतो, तेव्हा पण तो आनंदच प्रकट करत असतो. आणि जे पाहतो ते पण आनंदच असतो. काय मजा आहे बघा. म्हणून सद्गुरू म्हणतात सगळीकडे आनंदी आनंद आहे, पण आपल्याला दिसत नाही कुठेच आनंद आहे. कारण ही जी जाणीव आहे ना आपली, ही आता जगाला सन्मुख आहे, स्वतःला विन्मुख आहे. हा प्रॉब्लेम आहे. स्वतःकडे पाहत नाही, स्वतःला जाणत नाहीत, स्वतःचं भान घेत नाही, त्यामुळे ती जगाकडे पाहत असते. बरं, जगाकडे पाहताना सुद्धा नीट पाहते का? नाही, नीट पाहत नाही, दूषित दृष्टीने पाहते. म्हणून आज सगळीकडे दुःख जे भरलेलं आहे याला कारण आपलं पाहणं बिघडलेलं आहे. पाहणं बिघडलेलं आहे, ते जर सुधारलं तर आनंदी आनंद आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून पाहणं सुधारायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की हा जो आनंद आहे आपल्याकडे, ही शक्ती स्वरूप आहे. लक्षात ठेवा, शक्ती आहे ही. आणि कुठलीही शक्ती डायरेक्टली काही करत नाही. आता वीज ही शक्ती काय करते का? तिला प्रगट होण्यासाठी काहीतरी लागतं. प्रगट होण्यासाठी काहीतरी लागतं आणि त्याला पुन्हा वायरनी जोडायला लागतं. सद्गुरू काय सांगितलं, इलेक्ट्रिसिटी जर प्रगट व्हायला पाहिजे असेल तुमच्या जीवनामध्ये, हा जो सगळा मजा बघायची पाहिजे असेल, तर त्याला वायर लागते. त्या वायरनी ही वीज शक्ती जेव्हा उपकरणामध्ये जाते तेव्हा प्रकाश निर्माण होतो. लक्षात ठेवायचं. म्हणून ही वीज जशी वायरमधनं जाऊन प्रकाश निर्माण करते, जगाला प्रकाश देते, तसा ही जी शक्ती आहे ही वायरमधनं जर आपण दुसऱ्यांना दिली तर सर्वकडे आनंदाचा प्रकाश निर्माण होईल.
मग ती वायर कुठली हा मोठा प्रश्न आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं ही वायर म्हणजे शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ करणं, ही वायर. या वायर मार्फत तुम्ही जर शक्ती दुसरीकडे पाठवली तर त्यांच्यामध्ये आनंदाचा प्रभाव निर्माण होईल, सगळीकडे आनंदी आनंद निर्माण होईल. कधी तुम्ही शुभचिंतन केलं तर. म्हणजेच काय हो, प्रत्येक कृतीमध्ये आपण जी कृती करतो, कर्म करतो, मग ती इच्छा असू दे, उच्चार असू दे, विचार असू दे, बोलणं असू दे, प्रत्येक कृती ही कशी पाहिजे, आनंदामध्ये भिजवून दिली पाहिजे. आनंदामध्ये भिजवतो ना आपण चपाती खाताना कसं करतो, मुरांब्यामध्ये बुडवून खातो ना, तसं या शुभचिंतनामध्ये बुडवून जर तुम्ही लोकांना दिले प्रत्येक गोष्ट, तर आनंदी आनंद होईल सगळीकडे. पण येतो सगळीकडे. प्रॉब्लेम आहे पणचा. आपल्याकडे जो स्वार्थ आहे तो सगळीकडे प्रॉब्लेम करतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक शेतकरी असतो, तो कणीस असतं ना, कणीस याचं उत्पादन करत असतो. आता एक कणसाचं उत्पादन करता करता त्याचं कणीस इतकं चांगलं होत जातं, तेव्हा त्याला स्टेट लेवलची प्राइजेस दरवर्षी मिळतात. बेस्ट कणीस कोणाचं, तर या माणसाचं, म्हणून याला प्राईज मिळतं. आता दरवर्षी ह्यालाच काय मिळतं म्हटल्यानंतर लगेच लोकांच्या मनात शंका कुशंका. पत्रकार लगेच गेले त्यांच्याकडे, अरे बा तुलाच कसं काय मिळतं, काय वशिला बिशीला लावतो की काय तू? तो म्हणून मी काही वशिला लावत नाही. मग तू करतोस काय, तुझं एवढं कणीस चांगलं कसं होतं? तेव्हा तो काय म्हणतो, माझं कणीस चांगलं होतं याला माझं एकच कारण आहे, कारण मी चांगलं पिकवतो, म्हणून मी चांगलं खत घालतो, त्याची काळजी घेतो, हे सगळं मी करतो. पण त्याच्यानंतर मी अजून एक गोष्ट करतो, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. मी माझ्या आजूबाजूला जेवढे शेतकरी आहेत, बघा हे महत्त्वाचं आहे, माझ्या आजूबाजूला जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्यांना मी माझं बी देतो. पत्रकार मला काय वेळ बीट लागला की काय तुला? तुझं चांगलं बी तुझा त्यांना देतो, उद्या त्यांचं चांगलं होईल ना, काळजी बघ, त्याचं चांगलं होईल याची काळजी लोकांना. तो म्हणतो उलट आहे, ती जर मी काळजी घेतली नाही तर माझं बी खराब होईल. तो म्हणतो कसं? तो म्हणतो तिकडल्या कणसाचे जी हे असतात ना परागकण, ते वाऱ्याने सगळे माझ्या शेतात येतात, आणि त्यांचं जर बी खराब असेल, त्यांचं जर कणीस खराब असेल तर माझं शेत ते खराब करतील. म्हणून मला त्यांना देण्याशिवाय गत्यंतर नाही आहे, दिल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. मी जेव्हा त्यांना चांगलं बी देतो तेव्हा त्यांचं पण कणीस चांगलं येतं, तेव्हाच माझं शेत राखलं जातं, नाही तर माझं शेत खराब होईल. सांगायचा मुद्दा, दुसऱ्यांना पण आपल्याला यशस्वी केलंच पाहिजे, दुसऱ्यांना पण सुख दिलंच पाहिजे आपण. ते जर तुम्ही दिलं नाही तर प्रॉब्लेम. का प्रॉब्लेम? तुम्ही किती सुखी झाला, तुम्ही किती यशस्वी झाला, आजूबाजूचे जर यशस्वी झाले नाही तर ते काय करणार? खेकडे काय करतात? पाय खेचतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर अशी माणसं असतील खेकडे, तर ते तुमचे पाय खेचत राहणार, तुम्हाला वरती जायला देणार नाही. लक्षात ठेवा, वरती जायला देणार नाही. मग काय केलं पाहिजे? त्यांना पण मदत केली पाहिजे यशस्वी होण्यासाठी. प्रत्येकाला जर तुम्ही सुखी होण्यासाठी मदत केली तर तुम्हाला कोणीही खेचणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला वरती नेतील, वरती. लक्षात ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आनंद किंवा सुख मिळवण्याची एकच पद्धत आहे, एकच,
दुसरी नाहीच आहे. दिल्यानेच मिळणार आहे तुम्हाला, दिल्याने ती मिळणार आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो द्यामध्ये या आहेच. आपण जेव्हा द्या म्हणतो तेव्हा ऐकू काय येतं? या असं ऐकू येतं की नाही? म्हणजे काय, आपण जेव्हा देत असतो तेव्हा ते मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येत असतं परत. हे जरा प्लीज डोक्यात घाला. पण परत आलाच. देताना आहे ना चांगल्या मनाने द्या. सद्गुरू सांगतात म्हणून घे मेल्या असं नको. कारण काय असतं माहिती आहे, देण्याची वृत्ती सुद्धा महत्त्वाची आहे ना. कसा देतो याला पण महत्त्व आहे. मनापासून दिलं पाहिजे, मनापासून. म्हणून तुम्ही राजकारणात असा, समाजकारणामध्ये असा, कुटुंबामध्ये असा किंवा ऑफिसमध्ये असा, एकच गोष्ट तुम्हाला तारेल, ती म्हणजे देणं. तुम्ही सगळ्यांना ऑफिसमध्ये मदत करा, बघा करून. शुभचिंतनाचं महत्त्व किती आहे तुम्हाला तिथे कळेल. म्हणून प्रत्येक कर्म मध्ये, काम असू दे नाही तर बाकीचं कुठलीही गोष्ट असू दे, ती कर्म करताना त्याच्यामध्ये थोडीशी गोडी घाला, गोडी. कारण आनंद म्हणजे काय, गोडी पण त्याच्यामध्ये येते. कौतुक म्हणजे सुद्धा आनंदच, कृतज्ञता म्हणजे सुद्धा आनंदच. म्हणून तुम्ही जे जे कराल ते कृतज्ञतेने करायला सुरुवात करा. भावना कशी पाहिजे? कृतज्ञतेची पाहिजे. देताना मी देतो आहे ही भावना असताच कामा नये. सगळं गेलं, कारण तिथे मी आला. मी आला की सगळं कमी, मी आला की सगळं कमी होत जातं. म्हणून मी नको, आपण मी देतो नाही, आहे म्हणून देतोय, भरपूर आहे माझ्याकडे. आपण काय देतो? आपल्याकडे भरपूर काय आहे? कडवटपणा भरपूर आहे. कडवटपणा भरपूर आहे आपल्याकडे, तो आपण देत असतो. कुठल्याही गोष्टीमध्ये तो कडवटपणा घालूनच देतो. धड काही द्यायला तयार नाही आपण कोणाला. म्हणून कृतज्ञता, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲटिट्यूड ऑफ विन ऑल, ॲटिट्यूड ऑफ ब्लेस ऑल, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण देण्याची पद्धत पण महत्त्वाची आहे. देताना मन मोठं करून दिलं पाहिजे, मन मोठं करून दिलं पाहिजे. म्हणून काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुम्ही जेव्हा लोकांना मदत करता ना, कोणाला सांगू नका, केली म्हणून सांगू नका कोणाला, गपचूप करा. केल्यानंतर विसरून जा. बघा, ह्या लहान लहान गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण काय करतो, दिलेलं लक्षात ठेवतो, लिहून पण ठेवतो. अहेर किती दिला, परत तेवढा आला पाहिजे म्हणून लिहून ठेवतो आपण. अहेर किती दिला हिला, म्हणजे सगळं मोजून मापून करतो आपण. मोजून मापून केलं की निसर्ग पण मोजून मापूनच करणार तुम्ही. म्हणून दिलेलं कोणाला इकडच्या कानाला इकडला कळलं नाही पाहिजे तर खरं. काही लोक असे असतात, देतात ना, बोलत पण नाही. काही जण म्हणतात दिल्यानंतर वाईट नाही, दिल्यानंतर जरा माझं डिक्लेअर करा दिलं म्हणून. डिक्लेअर केलं की त्याला बरं वाटतं. वाईट नाही, तेवढं तरी देतोय. पण जो माणूस गपचूप देतो, कोणालाही दाखवून देत नाही, ते खरं देणं असतं. लक्षात ठेवा, त्याची क्वालिटी जरा जास्त आहे. कसंही दिलं तर चालेल, पण त्यातल्या त्यात मनापासून जर दिलं खूप मजा आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण आहे ना, आपली वृत्ती बदलायची. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे